वित्त विभागाच्या आक्षेपानंतरही गिरीश महाजनांच्या सूतगिरणीवर राज्य सरकार मेहरबान झालंय। कारण महाजनांच्या श्यामाप्रसाद मुखर्जी सूतगिरणीला 32 कोटींची मदत मंजूर करण्यात आली। सूतगिरण्यांना आर्थिक रसद देण्यासाठी वित्त विभागाने हरकत घेतली होती। तिकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत असलेल्या इंद्रनील नाईक यांच्या सूतगिरणीलाही निधी मंजूर झालाय। इंद्रनील नाईक यांच्या यवतमाळ जिल्ह्यातल्या पिंपळगाव इथे असलेल्या बाबासाहेब नाईक कापूस उत्पादक सूतगिरणीला सवलत देण्यासाठी वित्त विभागाचा विरोध होता, पण मंत्रिमंडळ बैठकीत निधी देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। तर सूतगिरण्यांना दिलेल्या निधी संदर्भात गिरीश महाजन आणि सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणतायत जाणून घेऊया। मला वाटतं ज्या भागामध्ये कापूस पिकतो त्या भागामध्ये एखादी सूतगिरणी नसावी का? कारण आमच्या भागामध्ये सूतगिरण्याच नाही सहकार तत्वावरच्या, त्या सगळ्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहेत। आणि म्हणून आमचा आग्रह होता की ज्या ठिकाणी 100% कापूस पिकतो त्या भागामध्ये सुद्धा एखादी सूतगिरणी असावी, आणि म्हणून ती परवानगी त्या ठिकाणी नियमानुसार आणि त्यांना मिळालेली आहे। पण उगाच बिल माझ्यावर फाटतंय, गिरीश महाजनांना परवानगी। मला हेच कळत नाही, मी तिथे कुठेही नाही आहे किंवा माझे कुटुंबीय तिथे कुठेही नाही आहेत। आपण तपासून बघा, अजून पैसे देण्याचा प्रश्न आलेला नाही, फक्त कॅबिनेटमध्ये परवा मंजुरी मिळालेली आहे। त्याच्यासाठी अजून 8-10 कोटी रुपये भांडवल जमा करावं लागणार आहे त्या सद्गृहस्थांना, आणि त्यानंतर त्यांना पैसे मिळणार आहेत। लगेच काही निर्णय झाला आणि पैसे गेले त्यांच्या खात्यात गेले असं कुठेही नाही आहे। शासन जे त्यांच्या बरोबर जातं, इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडी किंवा आता जन्म त्यांच्या बरोबर नाहीये, म्हणजे इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडी वाले त्यांना तोडायचं फोडायचं, नाहीतर त्यांना सरकारचा टॅक्स पेअरचा पैसा द्यायचा। म्हणजे गेल्या काही दिवसाची एक स्टाईल झालेली आहे राज्यामध्ये, एक निर्णय प्रक्रिया की वित्त मंत्र्यांनी विरोध करायचा मंत्रालयाने, आणि त्यानंतर कॅबिनेटनी त्याला ओव्हररूल करायचं। मुंबईमधली भूखंड असेल, पुण्यामधला भूखंड असेल, त्यानंतर नागपूरमधला भूखंड असेल, सूतगिरण्या असतील, हे सिलेक्टिव्हली साखर कारखान्यांना पण सिलेक्टिव्हली पैसे देतात। आता माझं अमोल दादाचंच बघा ना, अमोल दादा आणि मी लोकप्रतिनिधी आहोत, लोकांनी निवडून आम्हाला पाठवलंय, तरी आम्हाला डीपीटीसीतून नाही पैसे मिळत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।